संतोष देशमुखांच्या हत्येसाठी नेमकं जबाबदार कोण? 2 महिन्यांनंतरही प्रश्न अनुत्तरित. फरार कृष्णा आंधळेही सापडत नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ? वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय, धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया. शिवरायांनंतर आंबेडकरांबद्दल सोलापूरकरचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. मेंटल हॉस्पिटलला धाडा. रोहित पवारांचा संताप. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींचीही आगपाखड. साहेबांचे समर्थक एकत्र आल्यास एक पक्ष उभा राहू शकतो. नाशिकमध्ये पंकजा मुंडेंचं विधान. फक्त गोपीनाथ मुंडेंची आठवण की सर्व पक्षीयांना इशारा. चर्चांना उधाण. मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांना तडीपारीची नोटीस. सरकारचं षडयंत्र असल्याचा जरांगेंचा आरोप. नातं बघून कारवाई होत नसते, फडणवीसांचा पलटवार. अखेर राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. 13 तारखेला कार्यकर्त्यांसह ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. माघी गणेशोत्सवाच्या मुंबईतील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला पालिकेची मनाई. हायकोर्टाच्या आदेशावर बोट. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तिकारांची मागणी. माजी मंत्री बच्चू कडूंना अमरावती डीसीसी बँक संचालकपदी अपात्रतेची नोटीस. नाशिक न्यायालयानं कडूंना 1 वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत कारवाई. घृष्णेश्वर मंदिराच्या कळस जीर्णोद्धाराचं काम सुरू. एबीपी माझानं कळसाला तारेचा आधार दिल्याची बातमी दाखवल्यानंतर पुरातत्व खात्याला जाग. एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या जंगलात चकमक. 2 जवान शहीद. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचा राजीनामा. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधक मुख्यमंत्री सिंग यांच्या विरोधात मांडणार होते अविश्वासाचा ठराव. दिल्लीचे मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच ठरू शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा पनवेल जवळचा एक्झिट मार्ग 6 महिने बंद राहणार. कळंबोली सर्कलच्या बांधकामामुळे एक्झिट राहणार बंद. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर. पुण्यातील नदीजोड प्रकल्पासाठी झाडांवर कुऱ्हाड नको. रिव्हर रिव्हायव्हल संघटनेचं चिपको आंदोलन. सोनम वांगचुक आणि अभिनेते सयाजी शिंदे आंदोलनात सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.